जुन्नर भागातील अनेक किल्ल्यांना नैसर्गिक कातळकड्यांचे संरक्षण लाभलं आहे। त्यामुळे गरजेपुरती तटबंदी बांधून या सह्य कड्यांना किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं होतं। कित्येक अनामिक कारागिरांनी कातळाशी भिडून गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग घडवले। पायरी मार्गाशिवाय किल्ल्यावर चढून जाणं म्हणजे केवळ अशक्यच। जुन्नर भागातील असे कातळ सौंदर्य लाभलेले शिवनेरी, हडसर, चावंड, जीवधन हे किल्ले सर्वांनाच परिचयाचे असले तरी याच जुन्नरच्या घेऱ्यामध्ये असलेला काहीसा अलिप्त आणि हरवलेला एक किल्ला आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे। तो किल्ला म्हणजे किल्ले नारायणगड। किल्ले नारायणगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे नाशिक रस्त्याने नारायणगाव पर्यंतचा प्रवास करावा लागतो। समोर पसरलेला हा डोंगर म्हणजेच नारायणगड। किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला असा कच्चा रस्ता लागतो। तो पार करत आपण किल्ल्याजवळ पोहोचतो। पायथ्याशी आपल्याला मुकाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं। मंदिराच्या मागच्या भागात गडावर घेऊन जाणारा पायरी मार्ग आहे। तर इथून किल्ल्याच्या चढायला सुरुवात होते। किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला छान पायरी मार्ग पाहायला मिळतोय। हा पायरी मार्ग चढून मला वाटतं अर्ध्या एक तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचू सुद्धा। तर सुरुवात करूयात आजच्या दुर्ग भ्रमंतीला। मग जास्त वेळ न घालवता आम्ही चढायला सुरुवात केली। गडाची चढाई अगदी सोपी आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या रोजनिशीमध्ये स्वराज्यातील 200 किल्ल्यांची यादी दिली आहे। त्यामध्ये नारायणगडचा समावेश सुद्धा होतो। मित्रांनो, 10-15 मिनिटातच आपण किल्ल्याच्या अशा टप्प्यावरती पोहोचतो जिथे आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या पाहायला मिळतात। आता जेवढा पण आपण टप्पा पार केलाय त्या पायऱ्या बांधीव पायऱ्यात म्हणजे अलीकडेच बांधण्यात आलेल्या आहेत आणि इथून पुढे या कातळामध्ये अशा कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। दुर्ग विशारदांनी गडाच्या कातळात कोरलेल्या नागमोडी पायरी मार्गाने आपण गडावर पोहोचतो। जुन्नर भागातील बहुतेक सर्वच किल्ल्यांना असं कातळ सौंदर्य लाभलं आहे। अर्ध्या एक तासात आपण गडमाथ्यावर पोहोचू शकतो। गडावर पोहोचताच डाव्या हाताने पुढे गेल्यावर वाड्याचे अवशेष दिसून येतात। त्याचप्रमाणे पडझड झालेला दरवाजा सुद्धा आपलं नाममात्र अस्तित्व दाखवून देतो। वाड्याच्या पडीक भिंती, चौकटीवरील गणपती, शरभशिल्प असे ऐतिहासिक अवशेष इथे पाहायला मिळतात। दरवाजाच्या चौकटीशी असणारे शरभशिल्प विशेष आहे। हे शरभशिल्प पूर्णाकृती असून आपण दोन्ही बाजूने या शिल्पाला पाहू शकतो। असं पूर्णाकृती शिल्प आणखी कोणत्या किल्ल्यावर आपण पाहिलंय का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। वाड्याचे अवशेष पाहून आम्ही निघालो गडदेवता हस्तामाता मंदिराकडे। गडाच्या सर्वोच्च शिखरावर हे मंदिर आहे। या शिखरावरून गडाखालच्या प्रदेशाचे सुंदर दर्शन घडते। आकाराने आणि उंचीने लहान असणारा हा किल्ला जुन्नर परिसरातील इतर किल्ल्याप्रमाणेच प्राचीन असावा। या किल्ल्यावर आधी निजामशाहीचा ताबा होता। पुढे निजामशाहीच्या अस्तानंतर 1936च्या सुमारास हा किल्ला मुघलांकडे आला। शिवकाळात आणि संभाजी महाराजांच्या काळातही हा किल्ला मुघलांकडेच होता। मंदिरामध्ये हस्तामाता देवीची शस्त्रसज्ज मूर्ती आहे। देवीचं मनोभावे दर्शन घेऊन आम्ही आमचा मोर्चा वळवला किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे। किल्ल्याचं हे टोक बरंच लांब पसरलं होतं। काही वेळ पायपीट करत आम्ही पोहोचलो किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्याच्या समूहाजवळ। इथे एकाला एक लागून 5 अशा पाण्याच्या टाक्या आहेत। प्रत्येक टाक्याच्या तळाशी एक छिद्र असल्याने वरील टाक्यातील पाणी खालच्या टाक्यात येतं असं सांगितलं जातं।
तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे या कातळ कोरीव पाण्याच्या टाक्या इथं आपल्याला पाहायला मिळतात। आता इथून पुढची वाट थोडी अवघड होती। पावसामुळे गवत इतकं वाढलं होतं की नक्की वाट कुठे आहे हेच समजत नव्हतं। थोडी शोधाशोध करून आम्ही मुख्य मार्गावर आलो। खूप शोधल्यानंतर ही वाट मिळाली। गवत खूप वाढले। पुढील टप्पा होता नारायण टाकं, ते पाहायला आम्ही जात आहोत। वाटेत अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं, पण हे नारायण टाकं नाही। थोडं आणखी पुढे आल्यावर आपल्याला नारायण टाकं पाहायला मिळतं। किल्ल्याच्या नावावरूनच बहुतेक या टाक्याचं नाव ठेवलं असावं। टाक्यात उतरण्यासाठी उजवीकडून एक पायरी मार्ग आहे। माझ्या मागे तुम्ही पाहताय हे नारायण टाका आहे आणि या टाक्यावरती एक शिलालेख सुद्धा कोरलेला आहे। सध्या तो शिलालेख आपण वाचू शकत नाही आहे। तुम्हाला जर याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आपण किल्ला पाहून झालेला आहे। आजच्या पुरतं एवढंच। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय।